6 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी खरं तर लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये यायला जमा व्हायला सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 15 ते 16 तासाचा कालावधी लागत आहे। मात्र आपण जर बघितलं तर मंदिर प्रशासनाकडून खरं तर VIP दर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काल नुकतंच संतोष बांगर या आमदारांचा खरं तर पत्र व्हायरल झालं होतं, त्यामध्ये 20 लोकांना सोडण्याची त्यांनी मागणी केली होती। आपण बघू शकतो की अनेक आमदार खासदार खरं तर VIP लोक घेऊन येतात। काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली VIP दर्शन हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे। सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब असताना ही प्रथा पहिल्यांदा बंद करण्यात आली। त्याच्यानंतर एका चांगल्या कार्यक्षम अधिकाऱ्याला या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी आणि हे VIP दर्शन कल्चर हे पूर्णतः बंद केलं पाहिजे। तुम्ही काय सांगताल? खरं आज किती वेळ झालं दर्शनाला लागलाय? किती वेळ झाला लागला? 3 तासापासून दर्शनासाठी उभा आहे। 3 तासापासून दर्शनासाठी उभा आहे। VIP दर्शन हे पूर्णतः बंद व्हायला पाहिजे। महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचं श्रद्धा बंद व्हायला पाहिजे। तुम्ही काय सांगताल माऊली? हा, लवकर दर्शन व्हायला पाहिजे। VIP दर्शन बंद व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे। ठीक आहे, आपण बघितलं असेल की खरं तर आज दर्शनाकरता जवळपास 15 ते 16 तासाचा कालावधी लागत आहे आणि मंदिर प्रशासनाने त्वरित VIP दर्शन बंद करावं अशी मागणी आता खरं तर भाविकांकडून केली जात आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।